पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे टीईटी पेपर फुटी प्रकरणात आग्रामधील एका आरोपीनं आत्मसमर्पण केलं असल्याची माहिती आहे। सोनू कुमार असं आरोपीचं नाव आहे। आरोपीनं भिवंडी कोर्टात आत्मसमर्पण केलंय। टीईटी पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे। 281/2026 जो कोंडगावचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये सोनू कुमार म्हणून आज स्वतःहून मेहरबान न्यायालयापुढे हजर झालेला आहे आणि त्याला मेहरबान न्यायालयामध्ये हजर झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीचा हुकूम करण्यात आलेला आहे आणि पोलिसांचा स्टे ज्यावेळेला त्याच्यामध्ये आम्ही जामीन अर्ज टाकला सरेंडर होण्याचा त्याच्यामध्ये पोलिसांचा स्टे म्हणजे आयोचा स्टे कॉल करण्यात आलेला आहे। आता हा सोनू कुमार जर बघितला तर हा स्वतःहून सरेंडर झालेला आहे। आतापर्यंत 15 आरोपी याच्यामध्ये जवळपास हजर झाले। राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात चोरी प्रकरणी 2 आठवड्यांनी पुढील सुनावणी होणार आहे। यूपी सरकारकडून नव्या एसआयटीची स्थापना करण्यात आली। राम मंदिर प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिटरचा समावेश असून देणगी प्रकरणाची एसआयटी मार्फत सध्या चौकशी सुरू आहे। सुप्रीम कोर्टाचा एसआयटीला तपास सुरू ठेवण्याचा आदेश आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।